छान स्वाध्याय झाला, अतिशय सुंदर. याचा उपयोग हा आहे की भारताच्या अध्यात्मशास्त्राने आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा आपण अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. भारतात जन्माचा उपयोग आपण करून घेतो. कारण भारतामध्ये अनेक लोक जन्मतात, ही जरी गोष्ट खरी असली तरी देखील ऋषीमुनींची भूमी आहे ही, ज्या ठिकाणी अध्यात्मशास्त्र विकसित झालं. अनेक प्रत्येक देशातच देशभक्त असतात आणि त्या सगळ्यांनी देशासाठी म्हणून प्राणार्पण केलेले असतात वगैरे. हे सगळ्या गोष्टी सगळीकडे सारख्याच असतात साधारणपणे. ते सगळे ग्रेटेस्ट पुरुष होऊन गेले. पण तरी देखील प्रत्येक भूमीचं काही वैशिष्ट्य असतं. जसं भारताचं आध्यात्मिक ज्ञानाची जन्मभूमी असं त्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं वैशिष्ट्य ज्या ठिकाणी आम्ही जन्मलो आहोत. तर या जन्मामध्ये त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. पुढच्या जन्मात आपल्याला काय माहिती की काय टाईपचा येईल, म्हणून चांगला येईल म्हणजे तितके प्रश्न नाही. परंतु तरी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भरोसा ठेवू नये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरती. आत्ता जे हातात आहे ते धरावं. त्याच्यामध्ये सगळ्यात हातात असलेली गोष्ट म्हणजे मानव जन्म आणि तो भारतात होणे. ही फार फार भाग्याची गोष्ट आहे आपल्या. म्हणजे आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्ताने केंद्र घेतोय अशातला भाग नाही. केंद्र योगायोगाने त्या दिवशी आलेलं आहे. पण ही पण गोष्ट आमच्या अभिमानाची आहे की भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. ज्या काही गोष्टी भारतभूमीला लांबभूत आहेत त्यातली सर्वात मोठी गोष्ट कुठली असेल तर ही अध्यात्मभूमी आहे. इतर देशांच्या मध्ये सर्वत्र हा प्रयत्न झाला, पण भारतात जो यशस्वी झाला, ज्या पद्धतीमध्ये भारतीय ऋषीमुनींनी वेध घेतला तशा प्रकारची गोष्ट कुणाला स्फुरली नाही आणि ते स्फुरणातनच झालं अर्थात. हे म्हणून त्या सगळ्या जे काही ज्ञान आहे त्या सगळ्या ज्ञानाला श्रुती असं म्हटलं जातं. म्हणजे जणू काही ते ज्ञान त्यांना ऐकू आलं, त्यांच्या कानात कोणीतरी सांगितलं. त्याच्यासाठी म्हणून अतिशय पवित्र असं वातावरण आणि खरोखरीच पवित्रपणाने केलेली साधना, या दोन्ही गोष्टी होत्या. मला काही कळत नाहीये पण तरी देखील मी तुझा वेध घेतो आहे, अशा प्रकारची भूमिका आहे. मला काही कळत नाहीये पण मी तुझा वेध घेतो, अशीच सुरुवातीची भूमिका. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते कळायला लागणे, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये हे सगळे ऋषीमुनी गेले. पण त्याच्यासाठी पिढ्यानपिढ्या 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 त्यांनी प्रयत्न केलाय. एका पिढीत हे झालेलं नाहीये, अनेक पिढ्यांनी प्रयत्न करून ही गोष्ट. म्हणून भारत आज अध्यात्माच्या बाबतीमध्ये जगाचा गुरु आहे. सगळं जगच घेईल ते, कारण की शेवटी काय की हे सायन्स आहे, ते एखाद्या देशाच्या मालकीचं नसतं. सायन्स अध्यात्मशास्त्र पण विकसित जिथं झालं याला महत्व आहेच आहे. आणि हे याचं माहेरघर आहे असं आपण म्हणू शकतो. ती आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. पण नुसता अभिमान धरून उपयोग काय, आम्हाला ते जर का प्राप्तच नाही झालं तर आम्ही नुसतं त्याचा अभिमान धरून उपयोग नाही आहे. म्हणून हा विशेष दिवस आहे की ज्या दिवशी भारतभूमी गणतंत्र झाली आणि प्रत्येक जे काही भारताच्या व्युत्थानासाठी, एकंदर भारताच्या उन्नतीच्यासाठी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या घटना घडल्या त्यात हा दिवस आज विशेष महत्त्वाचा आहे की गणतंत्र दिन झाला भारत हा. नाही तर त्याच्या अगोदर हे राजेशाहीच होती संबंध भारतभर. ती राजेशाही बदलून गणतंत्र भारत झाला.
त्याच्यानंतर आधुनिक जगात आज अगदी टॉपमोस्ट अशा नेशन्सच्या मध्ये आपण उभे राहू शकतो काहीच काळामध्ये, अशी स्थिती यायला लागलेली. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे होण्याचं कारण बौद्धिक वारसा, बुद्धिमत्तेचा वारसा आमच्या पूर्वजांच्याकडनं आम्हाला लाभलेला आहे. आणि तो जो वारसा आहे, म्हणजे ते इन्व्हेन्शन करणारे होते. अध्यात्मशास्त्राचं ज्यांनी इन्व्हेन्शन केलं त्यांना भौतिकशास्त्राची इन्व्हेन्शन करणं इतका अवघड गोष्ट नाही आहे निश्चितपणाने. त्यामुळे भौतिकशास्त्राची इन्व्हेन्शन्स जी चालू आहेत सध्या भारतामध्ये, भारतीयांच्याकडून सगळीकडेच स्फुरणित आहेत. आपल्याला खूप अभिमान वाटतो अशातला भाग आहे. 26 जानेवारी दिवशी ही गोष्ट बोलायला पाहिजे. भारताचे जे मानबिंदू आहेत त्याच्याबद्दल जरूर बोलायला पाहिजे. आमच्या आवडीचा विषय आहे, कारण की भारत हा आमचा देश आहे. सगळं जग आहे आमचं वगैरे, हे सगळं जरी ठीक असलं तरी आम्ही इथं जन्माला आलो आणि त्यानुसार हा आमचा देश, त्याच्याबद्दल असलेलं आमचं स्वाभाविक प्रेम आहे. ही एक गोष्ट. याविषयी आपल्याला केंद्र घ्यायला मिळतंय, ज्याविषयी बोलायला मिळतंय. आणि त्याच्यामध्ये आपण बोलायचं झालं तर कशाबद्दल बोलावं याच्याबद्दल काही विचार मी केला नव्हता, परंतु ही गोष्ट उघड आहे की भारताचं इसेन्स काय आहे. अध्यात्म हा त्याचा इसेन्स आहे. इतर सर्व गोष्टी ज्या आहेत, बौद्धिक वारसा तर परंपरेने लाभलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नपूर्वक बुद्धी माणूस मिळवू शकत नाही, आहे ती बुद्धीचा विकास करू शकतो. त्या आम्हाला परंपरेने बुद्धी प्राप्त झाली, त्या बुद्धीचा विकास घडतो आहे. छान होईल, उत्तम होईल, सर्वतोपरी भारताची उन्नती हो, अशा प्रकारचं म्हणजे आमची भारतमातेच्या बद्दलची सदिच्छा, आईच्या बद्दलचं प्रेम या शब्दामधनं आणि तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करू आपण आणि त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे